नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आज 4 नोव्हेंबर आहे. 4 नोव्हेंबर 2025 आणि आजपासून एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल. ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली असेल नसल सर्वांची सर्वच ज्या लाडक्या बहिणी पात्रता आहेत इथून पाठीमागं त्यांना जे हप्ते वगैरे येत होते, अशा सर्वच लाडक्या बहिणींचा खुशखबर म्हणावी लागेल की आज 4 ऑक्टोबरपासून काय होणार आहे. पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावर 1500 रुपयाचा हप्त्याचं वितरण आजपासून सुरुवात होणार आहे. मग ते सर्वच लाडक्या बहिणींनी, कारण पाठीमागचाच ज्या लाडक्या बहिणींना हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये DBT थ्रू जमा झाला होता, त्या लाडक्या बहिणींना काय होणार आहे, हाही हप्ता त्यांच्या खात्यावर पहिल्यासारखाच DBT थ्रू जमा होणार आहे. त्यानंतर ह्याच्या पुढचा हप्ता जो आहे डिसेंबरचा, तो जमा होणार नाही, कारण त्यांना ई-के-वाय-सी बंधनकारक केली आहे. जे नियम अटी वगैरे आहे का नाही, त्यातून मग ते त्या पात्रता आणि मग तिथून पुढं हप्ता असे निकष लावलेले आहेत. पण हा आजपासून पडण्यासाठी जवळपास 3 दिवस हप्ता पडणार आहे. आज त्या 4 तारीख आहे, 4 नोव्हेंबर. 5 नोव्हेंबर पर्यंत त्यापुढं जाऊ शकतं सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी. त्यामुळं ही एक अत्यंत बाब लाडक्या बहिणीसाठी म्हणावी लागेल. कारण आजपासून 2 ते 3 दिवस काय होणार आहे, हप्ता वितरणाचं काम चालू होणार आहे. मग काही लाडक्या बहिणींना आजही येऊ शकतो हप्ता, काहींना उद्याही जमा होऊ शकतो, काहींना परवाही होऊ शकतो. पण ह्या 2 दिवसामध्ये आजपासून फिक्स काय होणार लागलेलं आहे, त्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला लागलेले आहेत. मग जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक खुशखबर आणि अत्यंत आनंदाची बाब म्हणावं लागेल की आजपासून 1500 रुपयाचा हप्त्याचा निधीचा वर्ग करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. कारण बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहिणींना या हप्त्याची आतुरता लागली होती. वाट बघत बसले होते की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल, काय येईल, आहे का नाही असं. त्यामुळं काय झालेलं आहे, शासनाने त्याची तारीख वगैरे ठरवून आजपासून त्याची हप्ता वितरण करण्याचं नियोजन चालू केलेलं आहे. आणि येत्या 2 दिवसामध्ये सर्वच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावर हे सर्वच पैसे काय होणार आहेत, हप्त्याचे 1500 रुपये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावर सहजासहजी DBT थ्रू काय होणार आहे जमा होणार आहे. तर ही एक त्यांना दिलासादायक बाब म्हणावं लागेल. म्हटलं तरी काही अडचण नाही. धन्यवाद.